रमेश नावाचा एक तरुण आयुष्यात सतत अपयश पावत होता. व्यवसायात तोटा, नोकरीत अपमान, घरात सतत वाद. त्यामुळे तो पूर्णपणे खचून गेला होता. हताश होऊन त्याने विचार केला की आता जगण्यात काही अर्थ नाही. मी हे जीवन संपवून टाकतो. एके रात्री तो एकटाच नदीकाठी गेला. वातावरण काळोखाने भरलेले होते. लाटांचा आवाज त्याला आणखीनच घाबरवत होता. तो स्वतःला नदीत झोकून देणार इतक्यात अचानक त्याच्या डोळ्यासमोर तेजस्वी प्रकाश दिसू लागला. त्या प्रकाशात एक दिव्य पुरुष प्रकट झाले. ते होते श्री स्वामी समर्थ. स्वामींनी प्रेमळ स्वरात त्याला विचारले, अरे बाळा, हा दुर्लभपणा का? संकटही तात्पुरती असतात. जीवन संपवण्यासाठी नाही, जगण्यासाठी आहे. देवावर विश्वास ठेव आणि प्रयत्न करत राहा. उद्यापासून तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश फुलणार आहे. रमेश त्यांच्या पायाशी कोसळला आणि रडत रडत माफी मागू लागला. तो घरी परतला आणि दुसऱ्या दिवशी आश्चर्य म्हणजे त्याला नवीन नोकरीची संधी मिळाली. त्या दिवसानंतर त्याने कधीही हार मानली नाही. त्याला उमगले की अंधार कितीही गडद असला तरी श्री स्वामी समर्थांची कृपा एक दिवा आहे जो नेहमी प्रकाश दाखवतो.